शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, सध्याची काय परिस्थिती आहे आणि पुढे कधी कांद्याच्या भावात सुधारणा वाढ होऊ शकते त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्ण घडामोड संपूर्ण बातमी आपण जाणून घेत आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघतच आहात. कांद्याचे भाव कोसळले, पुणे अहिल्यानगरातील शेतकरी आर्थिक संकटात. बघू शकता, आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात सध्या कांदा काढणी सुरू असून बाजारभाव घसरल्याने शेतकरी हातात झाला आहे. गोळे कांद्याला 10 किलोस 120 रुपये ते 125 रुपये कांदा विकतो आहे. 80 ते 115 रुपये गोटी कांदा, 40 ते 75 रुपये तर बदला कांदा आणि 15 ते 35 रुपये मिळत असल्याने उत्पादक खर्चही निघणं नसल्याने परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोणी, धामणी, लाखनगाव, पोंदेवाडी, जारकरवाडी परिसरातील शेतकरी सध्या कांदा विक्री न करता कांदा चाळीत साठवून ठेवण्याकडे वळले आहे. इंधन दरवाढीसह मंजुरी, मशागत, खते आणि औषधांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने यंदा उत्पादन खर्च गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. मात्र सध्याच्या बाजारभावातून हा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जानेवारी महिन्यात लागवड केलेल्या कांद्याची काढणी सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असून बाजारात नव्या कांद्याची आवक वाढली आहे. त्याबरोबर निर्यात बंदीमुळेही शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याने मत व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने कांद्याला हमीभाव देखील देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बडेकर मळा येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय बडेकर, अशोक बडेकर व भगवान बडेकर यांनी हीच भावना व्यक्त केली आहे. आणि या ठिकाणी बघू शकता, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. शेतकऱ्याने गेली 4 महिने कांद्याला कष्ट घेतले आणि काही शेतकऱ्यांचे कांदा हेच वार्षिक नियोजन मुख्य पीक आहे. आता त्यामुळे केलेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तुमचं या संदर्भातील काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया आहे, नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भरपूर माहितीपूर्ण कांदा बाजारपेठेच्या अपडेट्स तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद.